नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा बघितल्यात। आता आज आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा बघूयात। नैसर्गिक किंवा राजकीय सीमा पाहण्यासाठी आपल्याला दिशा माहीत असणे आवश्यक असतं। दिशांची माहिती मी नैसर्गिक सीमा पाहिल्या त्यावेळेसच सांगितली होती। आता आज आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा बघूयात। महाराष्ट्राला 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश याची सीमा लागून आहे। महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली आणि दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश आहे। उत्तरेस मध्य प्रदेश राज्य आहे, पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे, आग्नेयेस तेलंगणा राज्य आहे, दक्षिणेस कर्नाटक व गोवा हे राज्य आहेत। महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून असून सर्वात कमी सीमा गोवा राज्याला लागून आहे। मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे। छत्तीसगड राज्याला गोंदिया व गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। तेलंगणा राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। गोवा या राज्याला फक्त सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे। गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार अशा 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। पालघर जिल्ह्याला दादरा व नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे। महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून असून एका जिल्ह्याची सीमा ही केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे। महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही। ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी या 5 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे। पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, वर्धा या 11 जिल्ह्यांना कोणत्याही घटक राज्याची व नैसर्गिक सीमा लाभलेली नाही। महाराष्ट्रात सर्वात जास्त 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे, तर सर्वात कमी म्हणजेच एका जिल्ह्याची सीमा ही गोवा राज्याला लागून आहे। जसे की आता बघूयात, कर्नाटक राज्यात 7 जिल्ह्यांची सीमा, गुजरात आणि तेलंगणा राज्याला प्रत्येकी 4 जिल्ह्यांची सीमा, छत्तीसगड राज्याला 2 जिल्ह्यांची सीमा लागून आहे। महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांच्या सीमा या संलग्न असून त्यापैकी 5 जिल्ह्याच्या सीमेस समुद्रकिनारा लाभलेला आहे व उर्वरित 11 जिल्ह्यांना कोणत्याही घटक राज्याची किंवा नैसर्गिक सीमा ही लाभलेली नाही। महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांची सीमा ही सलग 2 राज्यांना लागून आहे। ते पाहूयात आपण आता। पालघर जिल्ह्याची सीमा दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला व गुजरात या राज्याला लागून आहे। नंदुरबार जिल्ह्याची सीमा गुजरात व मध्य प्रदेश या 2 राज्यांना लागून आहे। धुळे जिल्ह्याची सीमा ही गुजरात व मध्य प्रदेश या 2 राज्यांना लागून आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा गोवा व कर्नाटक या 2 राज्यांना लागून आहे। गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश व छत्तीसगड या 2 राज्यांना लागून आहे। गडचिरोली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड व तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहे, तर नांदेड जिल्ह्याची सीमा तेलंगणा व कर्नाटक या राज्यांना लागून आहे। मध्य प्रदेश या राज्याला सर्वाधिक सीमा अमरावती जिल्ह्याची लागते। तेलंगणा राज्याला सर्वाधिक सीमा नांदेड जिल्ह्याची लागते। कर्नाटक राज्याला सर्वाधिक सीमा कोल्हापूर जिल्ह्याची लागते। छत्तीसगड राज्याला सर्वाधिक सीमा गडचिरोली जिल्ह्याची लागते। आपण आज महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा या सविस्तर पाहिलेल्या आहेत। हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला तर हे पूर्ण लक्षात येतील। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।